नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एड अभ्यासक्रम आहे. त्यातील वैकल्पिक विषय शैक्षणिक तंत्रविज्ञान EDU 426 याचे आज आपण वाचन करूया. घटक 5 अध्यापनातील दृकश्राव्य साधने. पाठ्यमुद्दे माध्यमांचा विकास, दृकश्राव्य साधनांचे वर्गीकरण, अप्रक्षेपित दृकश्राव्य साधने, त्यामध्ये येतील फलक, तक्ते, प्रतिकृती. प्रक्षेपित साधने, त्यामध्ये स्लाइड, प्रोजेक्टर, स्लाइड फिल्म्स, स्ट्रिप्स, शीर्ष प्रक्षेपक. रेडिओ व रेडिओवरील कार्यक्रमांसाठी लेखन, ध्वनिमुद्रण. दूरदर्शन व त्यावरील कार्यक्रमांचे लेखन, क्रमान्वित अध्ययन, संगणक. पाठाचे उद्दिष्ट. हा घटक वाचल्यावर तुम्हाला खालील मुद्दे स्पष्ट करता येतील. दृकश्राव्य साधनांची वर्गीकरण करता येईल. विविध अप्रक्षेपित साधनांचे प्रकार व उपयोग स्पष्ट करता येतील. प्रक्षेपित दृकसाधनांची वैशिष्ट्ये आणि उपयोग स्पष्ट करता येतील. रेडिओ ध्वनिमुद्रित अशा श्राव्य साधनांचे शैक्षणिक उपयोग स्पष्ट करता येतील. दूरदर्शन कार्यक्रमांचे शैक्षणिक उपयोग सांगता येतील. क्रमान्वित अध्ययनाची तत्त्वे आणि क्रमाचे स्वरूप स्पष्ट करता येईल. संगणकाचे शिक्षणात होणारे उपयोग वर्णन करता येईल. पाठाचे प्रास्ताविक. शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करणे हे आहे. अर्थपूर्ण सहेतुक अनुभव हाच कोणत्याही प्रकारच्या अध्ययनाचा पाया आहे. केवळ शाब्दिक ज्ञान प्रभावी अध्ययन घडवण्यासाठी पुरेसे नसते. तसेच प्रत्येक वेळी प्रत्यक्ष अनुभूती द्यायची तर उपलब्धता, वेळ, खर्च, क्वचित धोक्याची शक्यता या अडचणी निर्माण होतात. म्हणूनच शाब्दिक कमी करून अध्ययन अनुभूतीची विविधता आणण्यासाठी दृकश्राव्य साधने वापरणे आवश्यक ठरते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांना आणि दृकश्राव्य माध्यमांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. दृकश्राव्य साधनांचे शिक्षणातील महत्त्व अनेक विचारांनी वेळोवेळी मांडलेले आहे. प्लेटो या तत्त्वज्ञानाने च्या संकल्पनेचे वर्णन करताना सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे. कोमेनियसने अर्थपूर्ण शिक्षणासाठी चित्रमय पुस्तक तयार केले होते. रुसो, पेस्टलॉजी, फ्रोबेल यांनी इंद्रिय शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. म्हणूनच अर्थपूर्ण अध्यापनात दृकश्राव्य साधनांचे कार्य मोलाचे आहे. या व्यतिरिक्त वर्गातली मुलांची वाढती संख्या, ज्ञानात पडणारी प्रचंड भर अशा समस्यातून मार्ग काढण्यातही दृकश्राव्य साधने उपयुक्त ठरतात. या घटकातून आपण दृकश्राव्य साधनांचे विविध प्रकार, वैशिष्ट्ये आणि उपयोग याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा माध्यमांचा विकास. शिक्षणात आज वापरली जाणारी सर्व साधने, माध्यमे हळूहळू विकसित झाली. त्यांचा विकास समजून घेणे उद्बोधक ठरेल. विकासाचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहे. पहिला टप्पा. या टप्प्यात यंत्रपूर्व साधनांची समावेश होतो. दिग्दर्शन, मानवनिर्मित प्रतिकृती, तक्ते, नकाशे, आलेख आणि हस्तलिखिते यांचा यात समावेश होतो. या ठिकाणी दृकश्राव्य साधने यांचे वर्गीकरण करून दाखवले आहे. दृकसाधने, श्राव्य साधने आणि दृकश्राव्य साधने. यामध्ये दृकसाधनांमध्ये प्रक्षेपित साधने, अप्रक्षेपित साधने. प्रक्षेपित साधने पारदर्शक प्रक्षेपक, चित्रपट्ट्या प्रक्षेपक, शीर्ष प्रक्षेपक, एपिडायस्कोप. त्यानंतर अप्रक्षेपित साधने यामध्ये फलक, प्रतिकृती, तक्ते, आलेख, नकाशे, चित्रे, बाहुली, नाट्य. श्राव्य साधनांमध्ये ध्वनिमुद्रण, आकाशवाणी. आणि दृकश्राव्य साधनांमध्ये प्रत्यक्ष अनुभव आणि अप्रत्यक्ष अनुभव असे दोन घटक पडतात. प्रत्यक्ष अनुभवामध्ये शैक्षणिक सहली, शैक्षणिक प्रदर्शने, वस्तू संग्रहालय, प्रयोगदर्शन, प्रात्यक्षिक. अप्रत्यक्ष अनुभवामध्ये चलत चित्रपट, दूरदर्शन, टेप रेकॉर्डर यांचा समावेश केलेला असतो. आता दुसरा टप्पा पाहूया. 15व्या शतकात मुद्रण कलेचा शोध लागला. त्यामुळे पुस्तके, हस्तपुस्तिका, कसोट्या मोठ्या प्रमाणात छापणे शक्य झाले. माणसाचे लिखाण, आरेखन यांच्या
प्रती काढता येऊ लागल्या. जणू मानवाच्या हाताचा विस्तार झाला. तिसरा टप्पा 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला छायाचित्रण, ध्वनिमुद्रण यांचे शोध लागले. प्रथम मूक चित्रपट आणि नंतर ध्वनियुक्त चलत चित्रपट बनवता आले. आकाशवाणीत दूरदर्शनचे प्रसारण शक्य झाले. मानवाचे डोळे आणि कान यांचा विस्तार झाला असे म्हणता येईल. चौथ्या टप्प्यात मानव आणि यंत्रे यात आदानप्रदान होऊ लागले. संगणक यंत्राद्वारा क्रमान्वित अध्ययन, भाषा प्रयोगशाळा यांचा वापर शक्य झाला. या सर्व माध्यमांचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत प्रभावी वापर कसा करावा हे प्रत्यक्ष शिक्षकाला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व माध्यमांची वैशिष्ट्ये, फायदे, मर्यादा जाणून घेणे उपयुक्त ठरेल. वैशिष्ट्यानुसार केले जाणारे वर्गीकरण आधी पाहू. दृकश्राव्य साधनांचे वर्गीकरण. दृकश्राव्य साधनांच्या स्वरूपावरून त्यांचे विविध प्रकार पडतात. वर दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करून दाखवले आहे. प्रत्येक प्रकाराविषयी आता थोडक्यात पाहूया. अप्रक्षेपित दृक साधने. ज्या साधनांच्या वापरासाठी प्रक्षेपकाची आवश्यकता नसते अशा सर्व दृक साधनांचा समावेश यात होतो. प्रक्षेपित साधनांच्या तुलनेत ही साधने कमी खर्चाची आणि वापर करायला सोपी असतात. फलक हे अगदी नियमित परिचयाचे साधन आहे. अर्थात फलक हे हार्डवेअर आहे आणि त्यावर लिहिलेला किंवा रेखाटलेला मजकूर हे सॉफ्टवेअर आहे. फलकाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते असे: स्थिर फलक व गुंडाळ फलक. वर्गात लाकडी, सिमेंटचा किंवा काचेचा स्थिर फलक असतो, परंतु याचा उपयोग वर्गाध्यापनात वेळीच लिहिण्यासाठी करता येतो. शिक्षकाला काही मजकूर किंवा आकृती आधीच तयार करून ठेवून वर्गातला वेळ वाचवायचा असेल तर गुंडाळ फलकाचा वापर करता येतो. हा फलक अडकवण्यासाठी स्थिर फलकाच्या बाजूला किंवा शेजारच्या भिंतीवर सोय करावी लागते. वैशिष्ट्य: फळ्याचा रंग गडद हिरवा किंवा गडद निळा असतो. खालच्या बाजूला जाड पट्टी असते. त्याला फळा पुसल्यावर खाली येणारे खडूचे कण त्यावर जमतात व खालची फरशी खराब होत नाही. काही फलकावर एका बाजूला आलेखाच्या चौकटी आखतात. त्यावर आलेख आकृत्या काढणे सोपे जाते. वापर कसा करावा? वर्गाध्यापनात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे साधन नियोजनपूर्वक वापरले जाते. त्यामुळे वर्गाध्यापनापूर्वी काय व केव्हा लिहावे याचा योजनाबद्ध आराखडा तयार करावा. लांबच लांब वाक्य लिहिण्यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे लिहावेत. अध्यापन आणि फलकलेखन या दोन्ही गोष्टी स्वतंत्र न राहता त्यांचा परस्परांशी मेळ बसेल अशी योजना करावी. फलकलेखनासाठी लागणारे सर्व साहित्य, उदाहरणार्थ खडू, पट्टी, भौमितिक साधने, रस्टर हाताशी जुळवून ठेवावे. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना लेखन दिसेल अशा जागी फळा असावा आणि योग्य प्रकाश योजनांचाही वापर करावा. योग्य वेळी नियोजित मुद्दे फळ्यावर लिहावेत आणि काम झाले की अनावश्यक भाग पुसून फळा स्वच्छ करावा. महत्त्वपूर्ण मुद्द्यावर भर देण्यासाठी रंगीत खडूंचा वापर करावा. खालील गोष्टींचा फळ्याचा वापर करणे उपयुक्त ठरेल. भौमितिक आकृत्या, वस्तूचा छेद, रचना दाखवण्यासाठी, नवीन संज्ञा, अवघड शब्द, व्याख्या, वर्गीकरण तत्त्वे समजण्यासाठी, आकृती चित्रे कशी काढावीत याचे विद्यार्थ्यांना दिग्दर्शन करण्यासाठी, कथनाच्या ओघात मुद्दे लिहून प्रक्रिया कथानक सारांश विकसित करण्यासाठी. फलक हे स्वस्त, सहज उपलब्ध साधन आहे. सर्व प्रकारच्या विषयांसाठी फलक लेखन उपयुक्त ठरते. हवे तेव्हा महत्त्वाचे मुद्दे विकसित करता येतात व ते नको असताना पुसताही येतात. त्यामुळे लवचिकतेने वापर करणे शक्य होते. म्हणूनच फळा हा सर्व शिक्षकांचा मित्र समजला जातो. या फलकाव्यतिरिक्त फलकाचे अन्य प्रकारही आहेत. त्यांचीही थोडक्यात माहिती घेऊ. फ्लॅनेल बोर्ड. लाकडी चौकटीवर फ्लॅनेल बोर्डचे कापड ताणून बसवून हा फलक तयार करता येतो. यावर फ्लॅनेल किंवा पॉलिश चिकटतो. त्यामुळे मजकूर किंवा चित्रे फ्लॅनेलची बनवतात किंवा त्यामागे पॉलिश पेपर लावतात.
रंगीत आकृत्या लेखन यांमुळे आकर्षकता येते. आकृत्या आधीच बनवलेल्या असल्यामुळे वेळ वाचतो. शिवाय मजकूर चित्रे क्रमाक्रमाने आवश्यक तेव्हा लावणे, सरकवणे किंवा काढून घेणे यांचा प्रभावी वापर सुलभतेने करता येतो. अर्थात फ्लॅनेलच्या वापरामुळे साहित्य रंगवून तयार करणे कौशल्याचे आणि खर्चाचे काम बनते. साहित्य लवकर मळते आणि वारंवार धुवून लवकर खराब होण्याची शक्यता असते. चुंबक फलक म्हणजे मॅग्नेटिक बोर्ड. यात फलक पत्र्याचा असतो. कागदी पत्र्याच्या मागे ब्लेडचे तुकडे चिकटवावेत. वापराच्या वेळी त्यावर लोहचुंबक असले की ब्लेडचे लोहचुंबक रूपांतर होते व पट्टी लोखंड पत्र्यावर चिकटून राहते. फ्लॅनेल फलकाप्रमाणे यातही हालचाल सुलभतेने दाखवता येते. याशिवाय चित्रफलक, वीजफलक, खादी फलक असे विविध फलकही बनवता येतात. तक्ते. तक्त्यामध्ये विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती आणि कल्पना यांची आरेखन, चित्रे आणि शब्द यांच्या सहाय्याने पद्धतशीरपणे मांडणी केलेली असते. तक्त्यामुळे खालील हेतू साध्य होतात. माहिती, आकडेवारी सुस्पष्ट व थोडक्यात एका दृष्टिक्षेपात समजते. विविध मुद्द्यातील किंवा कल्पनातील परस्पर संबंधक्रम समजतो. माहितीची तुलना करता येते. चित्राच्या व रंगाच्या वापरामुळे आकर्षकपणे माहितीची मांडणी करता येते. आशयाच्या मांडणीनुसार तक्त्यांचे विविध प्रकार पडतात. विभाग तक्ते अथवा सारणीयुक्त तक्ते. यात आवश्यकतेनुसार उभे आडवे रकाने केलेले असतात. प्रत्येक विभागात त्या योग्य ती माहिती लिहिली जाते. विशिष्ट साल व घटना, अन्नपदार्थ आणि त्यामागील पोषक तत्वांचे प्रमाण, पदार्थ आणि विविध दर्शकांचे त्यांच्यावर होणारे परिणाम अशा मजकुरांसाठी विभाग तक्ते उपयुक्त ठरतात. वृक्ष तक्ते. झाडाच्या एखाद्या फांदीपासून अनेक फांद्या निघतात. त्याप्रमाणे या तक्त्यात एका गोष्टीपासून कोणत्या गोष्टी निर्माण होतात हे दर्शविता येतात. त्याला वनस्पती वर्गीकरण, कार्बनची अपरूपे अशा आशयासाठी या प्रकारचे तक्ते बनवता येतात. याशिवाय एखाद्या गोष्टीत पुढे होणारा बदल, पुढे होणारी वाढही या आकारातून दाखवता येते. तौलनिक तक्ते. दोन किंवा अधिक गोष्टींची वैशिष्ट्ये, फरक यांची तुलना या प्रकारातून करणे सोपे जाते. वनस्पती पेशी, प्राणी पेशी यांची तुलना, मिश्रण व संयोगाची तुलना यातून दाखवता येते. आकृत्या आणि तुलनेचे मुद्दे दोन विभागात लिहिले जातात. दृष्टिक्षेपात सर्व गोष्टी पाहिल्यामुळे साम्य, फरक लक्षात येतात. ओघ तक्ते. विशिष्ट क्रम, प्रक्रिया, प्रगती दाखवण्यासाठी असा ओघ तक्ता तयार करता येतो. रेषाबाण यांच्या सहाय्याने क्रम किंवा ओघ स्पष्ट केलेला असतो. मसावी काढण्याची पद्धत, कापसापासून कापड बनण्याच्या प्रक्रियेतील टप्पे यातील क्रम अशा तक्त्यातून दाखवता येते. संकलनात्मक तक्ते. एखाद्या गोष्टीचे घटक, अवयव, त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध संकलित स्वरूपात या प्रकारातून दाखवता येतात. उदाहरणार्थ संसदेचे स्वरूप, शरीराच्या विविध संस्था, कीटकांची जीवनचक्रे यासाठी हा प्रकार उपयुक्त ठरतो. एका तक्त्यात खूप जास्त मजकुराची गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक मुद्दा हाताळण्याजोग्या कार्डवर घेतला तर त्यांना फ्लॅश कार्ड्स म्हणतात. घटांचे विविध प्रकार दाखवताना प्रत्येक घटाचे नाव, आकृती आणि वैशिष्ट्ये एकेका कार्डवर दाखवणे उपयुक्त ठरते. फ्लॅश कार्डच्या संचामुळे दृक साधनांच्या वापरातील लवचिकता येते. हाताळणे सोपे होते. तक्त्यातील एक मुद्दा एका वेळी विद्यार्थ्यांसमोर यावा यासाठी तक्त्यात सोय करता येते. यातील तक्त्यातील मजकुरावर कोऱ्या कागदाच्या पट्ट्या अडकवण्याची सोय करून आयत्या वेळी त्या काढाव्या लागतात. तक्ते बनवताना आणि वापरताना घ्यावयाची काळजी. मजकुरांची मांडणी समर्पक असावी.
रंगांचा सुसंगत पण आकर्षकतेने वापर करावा. अक्षरे वर्गातल्या मागच्या विद्यार्थ्यांना वाचता येतील इतक्या मोठ्या आकाराची असावी. तक्त्याच्या कडांना प्लास्टिकचा टेप किंवा ब्राऊन टेपच्या पट्ट्या लावाव्यात म्हणजे कडा फाटणार नाही. तक्ते ताठ ठेवावेत. पुठ्ठ्यावर लावून दाखवावेत. तक्ते सुरक्षित जागी सरळ ठेवावेत. अशा वेळी त्यावेळीच तक्ते वर्गात दाखवावे आणि काम झाल्यावर ते काढून घ्यावेत. वर्गात आशय स्पष्ट करण्यासाठी, मुद्द्यांची तुलना करण्यासाठी किंवा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे संकलन करण्यासाठी तक्त्यांचा उपयोग करावा. तक्त्यांच्या वापराने शिक्षकाचा वेळ वाचतो आणि सुसंघटित मांडणीमुळे आशय विद्यार्थ्यांना चटकन समजतो, दीर्घकाळ लक्षात राहतो. प्रतिकृती शिक्षणात प्रत्यक्ष अनुभवाला फार महत्त्वाचे स्थान असले तरी सुद्धा काही अनुभव वर्गात देणे योग्य होत नाही. उदाहरणार्थ विमान, झोतपट्टी यांचा अभ्यास वर्गात वस्तू आणून करणे अशक्य आहे. काही बाबत फार लहान आकारामुळेही अभ्यास करणे कठीण होईल. उदाहरणार्थ डास, अमिबा. म्हणून ज्यावेळी एखादी वस्तू वर्गात आणणे शक्य नसते किंवा ती आणणे अव्यवहार्य असते, अशा वेळी मूळ वस्तूपेक्षा लहान, मोठ्या अगर तेवढ्या आकाराच्या प्रतिकृती वापरल्या जातात. प्रतिकृती म्हणजे वस्तूची हुबेहूब आकृती. सर्व प्रतिकृती त्रिमितीय चित्रे असल्यामुळे वस्तूंची रचना किंवा चित्र तिच्या भागांची मांडणी योग्य रीतीने समजते. वास्तवाशी जवळीक साधली जाते. प्रतिकृतीचे 3 प्रकार पडतात. बाह्य स्वरूप दाखविणाऱ्या प्रतिकृती, इमारतीची छोटी प्रतिकृती, प्राण्यांची, कीटकांची प्रतिकृती. अशा प्रतिकृतींचा उपयोग बाह्य भाग दाखविण्यासाठी होतो. महत्त्वाचे भाग, आकार, रंग, पोत या घटना वैशिष्ट्यांची माहिती मिळते. आंतररचना दाखवणाऱ्या प्रतिकृती, वस्तूच्या किंवा इमारतीच्या आतील भाग किंवा सूक्ष्म आंतररचना, इंजिनाच्या आतील भाग, झोतपट्टीच्या आतील रचना अशा गोष्टी या प्रतिकृतीच्या साहाय्याने स्पष्ट होतात. यात काही वेळा भाग सुटे करण्याची योग्य पद्धत, त्यामुळे प्रत्येक भागाची रचना आणि भागांची परस्पर जुळणी समजते. प्रत्यक्ष कार्य करणारी व्यक्ती, कार्य किंवा प्रक्रिया दर्शविण्यासाठी अशा प्रतिकृतीचा उपयोग होतो. धरणे, पंपाचे कार्य यासाठी अशा प्रतिकृती बनवल्या जातात. यात आकाराच्या हुबेहूबपणापेक्षा कार्यावर भर दिला असतो. अशा प्रतिकृती तयार करणे अवघड असते. प्रतिकृतीप्रमाणेच काही वेळा अधिक तपशील, पार्श्वभूमी दाखविण्यासाठी चित्रदृश्यांचाही उपयोग केला जातो. भूगोलातले विविध नैसर्गिक प्रदेश आणि तेथील लोकजीवन, ऐतिहासिक प्रसंग अशा दृश्यातून प्रभावीपणे साकार करता येतात. प्रतिकृती बनवताना आणि वापरताना घ्यायची काळजी. प्रतिकृतीचा आकार हाताळण्याजोगा परंतु सर्व वर्गाला दिसेल इतका मोठा असावा. प्रतिकृती आवश्यक तेवढ्याच तपशील असावा. प्रतिकृतीच्या सर्व भागांना समर्पक रंग द्यावेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रतिकृतीचे जवळून निरीक्षण करण्याची संधी देण्याची योजना बनवावी. प्रतिकृतीचे निरीक्षण करताना काय पाहायचे याच्या सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात. निरीक्षणानंतर प्रश्न विचारून प्रत्याभरण घ्यावे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला उद्युक्त करावे. प्रतिकृती बनवण्यात व नंतर सुरक्षित ठेवण्यात विद्यार्थ्यांची मदत घ्यावी. घटक 4. प्रक्षेपित दृकसाधने. ज्या साधनांच्या साहाय्याने लहान चित्रे किंवा इतर माहिती प्रक्षेपित करून आकार मोठा केला जातो, अशा साधनांना प्रक्षेपित साधने म्हणतात. यात प्रक्षेपक हे हार्डवेअर असून चित्रे किंवा पारदर्शक असे प्रक्षेपित करण्याचे साहित्य म्हणजे सॉफ्टवेअर होय. अशा साधनांचे फायदे पुढीलप्रमाणे होतात. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना चित्रे किंवा इतर माहिती प्रक्षेपित करून दाखवता येते. प्रक्षेपित साधनांबरोबरच ध्वनिमुद्रित कथन ऐकवून दृकश्राव्य कार्यक्रमांचा अनुभव देता येतो. आकर्षकतेमुळे
लक्ष चटकन वेधले जाते. पुन्हा पुन्हा साहित्याचा वापर करता येतो. एकदा तयार केलेले साहित्य साठवता येते. त्यामुळे वेळ वाचतो. साहित्याचा क्रम हवा तो लवचिक ठेवून वापर करणे शक्य होते. सॉफ्टवेअर मुद्दाम तयार करावे लागत असल्यामुळे नियोजनबद्ध साहित्य विद्यार्थ्यांसमोर सादर होते. विविध प्रक्षेपकांपैकी काही प्रक्षेपकांची माहिती पाहूया. त्यामध्ये स्लाइड प्रोजेक्टर, काचेवरची छोटी चित्रे पडद्यावर मोठी करून दाखवण्याचे तंत्र स्लाइड प्रोजेक्टरमध्ये वापरलेले असते. स्लाइड तसेच फिल्म स्ट्रिप्स या प्रोजेक्टरमधून प्रक्षेपित करता येतात. पडद्यावर स्थिर परंतु तीव्र प्रतिमा मिळतात आणि लक्ष वेधून घेण्यास मदत होते. स्लाइड प्रोजेक्टर वजनाने हलका आणि वापरायला सोपा असतो. प्रोजेक्टरचे मुख्यतः 4 घटक असतात. लाईट हाऊस यात प्रखर प्रकाश असलेला दिवा आणि दिव्याचा उजेड परावर्तित असणारा आरसा असतो. आरशामुळे दिव्याचे सर्व दिशांना पसरणारे प्रकाश किरण एकाच प्रकाशझोतात आणता येतात. कॅरियर लाईट हाऊसमध्ये बाहेर पडणाऱ्या प्रकाशझोताचा स्लाइड किंवा फिल्म स्ट्रिप्स धरून ठेवण्यासाठी चौकट असते. तिला कॅरियर असे म्हणतात. भिंग स्लाइडच्या चौकटीपुढे प्रक्षेपण भिंग असते. स्लाइड मधून पडणारा प्रकाशझोत भिंग्यातून पुढे जातो. भिंग्यातून चित्राच्या प्रतिमेचा आकार मोठा होऊन पडद्यावर पडतो. पडदा प्रोजेक्टर सुद्धा ठराविक अंतरावर मोठा पडदा ठेवतात. त्यावर चित्र प्रक्षेपित होते. पडदा नसेल तर गुळगुळीत पांढरी भिंतही वापरता येते. स्लाइडच्या प्रोजेक्टर थोड्याशा सरावाने कोणालाही वापरता येतो. प्रोजेक्टर वापरताना घ्यावयाची काळजी. प्रोजेक्टर न हलणाऱ्या टेबलावर ठेवावा. मुलांची डोकी मध्ये येऊन प्रकाशझोत अडणार नाही अशा प्रकारे उंचावर व मध्यभागी प्रोजेक्टर ठेवावा. त्यांच्या दोन्ही बाजूला बैठक व्यवस्था करावी. हॉलमध्ये विद्यार्थ्यांना योग्य आसन व्यवस्था पुरेसे वायू विजन असेल अशी दक्षता घ्यावी. पडदा योग्य आकाराचा असावा आणि तो स्वच्छ ठेवावा. खोलीत पुरेसा अंधार असावा. एक स्लाइड चौकटीत ठेवून प्रक्षेपित करून प्रतिमा सुस्पष्ट व पुरेशी मोठी येत असल्याचे खात्री करून घ्यावी. स्लाइड क्रमाने लावून जवळच ठेवाव्यात. स्लाइड बरोबर तयार टेप असलेले असेल तर दोन्हीचा मेळ बसविण्यासाठी सराव करावा. टेप रेकॉर्डर जवळच ठेवा. टेप नसेल तर स्लाइडवरचे लिखित भाष्य जवळ ठेवावे. कार्य दाखवताना सर्वांना दिसेल व ऐकू येईल याची काळजी घ्यावी. कार्यक्रम संपल्यावर प्रोजेक्टर बंद करावा. काही वेळापर्यंत त्यातील पंखा चालू ठेवावा. प्रोजेक्टर, पडदा व स्लाइड्स सुरक्षित जागी ठेवाव्यात. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून किंवा प्रश्नाद्वारे प्रत्याभरण घ्यावे. स्लाइड किंवा फिल्म स्ट्रिप्स स्लाइड प्रोजेक्टरमधून प्रक्षेपित करण्याच्या स्लाइड्स 2 प्रकारचे असतात. हाताने बनवण्याचे व फोटोग्राफी स्लाइड्सचे. हाताने बनवायच्या स्लाइडमध्ये काचेवर किंवा प्लास्टिकवर विशिष्ट प्रकारे शाईने किंवा पेन्सिलने चित्रे काढतात. काही वेळा विशिष्ट आकार कापून ते 2 स्वच्छ काचांमध्ये ठेवतात. तसेच सेलोफेन कागदावर अक्षरे टाईप करून तीही 2 काचांमध्ये ठेवता येतात. स्लाइडच्या 4ही बाजूंना कार्ड पेपरची चौकट तयार करावी म्हणजे लागते. हाताने स्लाइड बनवणे कौशल्याचे काम असते. फोटोग्राफी स्लाइड बनवताना वस्तूचा फोटो काढून त्याची निगेटिव्ह धुवून निगेटिव्हवरून कागदावर फोटो छापण्याऐवजी डायपॉझिटिव्ह प्लेटवर फोटो छापावा लागतो. रसायनाच्या बाजूकडे त्याच आकाराची दुसरी काच लावून फोटोग्राफिक स्लाइड तयार होते. रिव्हर्सिबल फिल्मवर जर फोटो काढले तर विशिष्ट पद्धतीने क्रिया करून पारदर्शी पॉझिटिव्ह मिळते व त्याची ताबडतोब स्लाइड बनवता येते. स्लाइड सुट्या असल्याने कोणतीही स्लाइड केव्हाही दाखवता येते. क्रम बदलता येतो किंवा स्लाइड वेगळ्या येतात. अशी योग्य फिल्म स्ट्रिप्स मध्ये नसते. फिल्म स्ट्रिप्स म्हणजे क्रमाने लावलेली चित्रे. त्याला चित्रपटिका असे म्हणता येते. 35 मिलीमीटर च्या फिल्मवर फोटोग्राफीच्या साहाय्याने किंवा हाताने चित्रे काढलेली असतात. सुमारे 30 ते 50 चित्रे असतात. फिल्म स्ट्रिप्सच्या चित्रांच्या स्वरूपानुसार सर्व चित्रे आडवी किंवा सर्व उभे बसवलेली असतात. फिल्म स्ट्रिप्स गुंडाळून डबीत ठेवली जाते.
स्लाइड आणि फिल्म स्ट्रिप्स दोन्हीही साध्या तसे रंगीत असू शकतात. स्लाइडचा क्रम बदलता येतो. फिल्म स्ट्रिप्स विशिष्ट क्रमाने पाहावी लागते. फिल्म स्ट्रिप्स साठवायला जागा कमी लागते. या उलट स्लाइड्सना थोडी जागा जास्त लागते. तसे प्रत्येक स्लाइडवर नंबर आणि शीर्षक द्यावे लागते. स्लाइड्स व फिल्म स्ट्रिप्स बनवताना घ्यावयाची काळजी. प्रथम उद्दिष्टांचा विचार करून योग्य पाठ्यांशाची निवड करावी. त्याचे आशय पृथक्करण करून किती दृकचित्रे बनवायची त्यांची रेखाकृती काढून घ्यावी. प्रत्येक चौकट स्वयं स्पष्ट होईल याची काळजी घ्यावी. कथनाबरोबर प्रत्येक चौकट पाहून त्यात सुसंगती आणावी. स्लाइड्स फिल्म स्ट्रिप्स बनवताना अक्षरे रेखीव स्वच्छ येतील तसेच चित्रे आवश्यक तपशिलासह असतील याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहण्याच्या दृष्टीने आशयाची मांडणी करावी. कार्यक्रम खूप लांब असू नये. कार्यक्रम जास्तीत जास्त 20 ते 25 मिनिटांपर्यंतचा चालावा, नाहीतर कंटाळा येईल. प्रक्षेपण करताना व संग्रह करताना सुलभ व्हावे या दृष्टीने स्लाइडवर योग्य क्रमांक व शीर्षक द्यावीत. साठवण्याच्या डबीवरही शीर्षक व अन्य तपशील उदाहरणार्थ लांबी, विषय, कथनासह आहे का इत्यादी पाहावे. स्लाइड्स आणि स्ट्रिप्सचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. विविध विषयांसाठी बनवता येतात. दृकचिन्हे, अक्षरे दोन्हीचा वापर असल्यामुळे महत्त्वपूर्ण मुद्दे, सारांश भाग, आकृती, रचना दर्शवण्यासाठी अनेक स्लाइड बनवता येतात. अन्य प्रक्षेपित साधनापेक्षा स्वस्त असतात. लहान आकार असल्यामुळे संग्रह करणे अथवा नेणे आणणे सोयीचे होते. स्थिर चित्र असल्यामुळे आवश्यक तेवढा वेळ चित्रे दाखवता येतात. मध्येच प्रक्षेपण थांबवता येते. क्रम मागेपुढे करता येतो. यामुळे विद्यार्थ्यांच्या गतीने शिकवण्यामध्येच प्रश्नोत्तर चर्चा करणे सहज शक्य होते. ध्वनिमुद्रित टेपशी समन्वय साधून समृद्ध दृकश्राव्य अनुभव देता येतो. प्रेरणा देणे, संकल्पना विकसित करणे, उजळणी करणे, मूल्यमापन अशा कोणत्याही वेळी वापरणे शक्य असते. शीर्ष प्रक्षेपक म्हणजे ओव्हरहेड प्रोजेक्टर. या प्रक्षेपाचा स्थिर आणि हलती दृकचित्रे दाखवण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच वर्गातील फळ्याचा जसा वापर करता येतो तसा वापर हे प्रक्षेपकाचा करता येतो. या प्रक्षेपकात अप्रत्यक्ष प्रक्षेपण असते. यात चित्रे ठेवण्याची जागा मोठी असते. त्यामुळे त्यावर 10 बाय 10 किंवा त्यापेक्षा थोडी मोठी चित्रे ठेवता येतात. यात पारदर्शक चित्रे वापरावी लागतात. त्याचा पारदर्शिकता ट्रान्सपरन्सी म्हणतात. आरशाच्या सहाय्याने प्रतिमेची परावर्तित वर्तन पडद्यावर होते व पडद्यापासून प्रक्षेपकाचे अंतर कमी जास्त करून तसेच आरशाचा कोन बदलून पडद्यावर हवी तेवढ्या आकाराची प्रतिमा मिळवणे शक्य होते. तयार पारदर्शिका बाजारात मिळतात किंवा या पारदर्शिका बनवण्यासाठी खास बनवलेल्या मार्कर पेन्सचा वापर करून पारदर्शिकांवर अक्षरे लिहिता येतात. सुट्ट्या पारदर्शिका तयार करून बाजूने प्लास्टिकचा टेप लावून बनवलेल्या पारदर्शिकांचा संग्रह वर्गीकरण करून ठेवला तर वापर सुलभ होतो. वर्गात मजकूर लिहून पुन्हा पुसणे आणि सेलोफेनने मोठे रील करता येते. या प्रक्षेपकाचे फायदे पुढीलप्रमाणे. वर्गात उजेड ठेवून प्रक्षेपकाचा वापर करता येतो. त्यामुळे कृत्रिमता येत नाही आणि प्रक्षेपकाच्या वापराबरोबरच वर्गात अन्य आंतरक्रिया होऊ शकतात. वर्गात शिक्षक वर्गाकडे पाहत प्रक्षेपकाचा वापर करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांवर लक्ष देणे शक्य होते. कायमच्या बनलेल्या पारदर्शिकांच्या संग्रहामुळे शिक्षकाचा वेळ वाचतो. प्रक्षेपकांचा वापर करण्याची फार तांत्रिक ज्ञान लागत नाही. आकर्षक रंग, हालचाल, कटआउट यांचा वापर करून आकर्षक दृकचित्रे बनवता येतात. अक्षरे, आकृती पाहिजे तेव्हा विकसित करता येतात व नको असणारा भाग अपारदर्शक काढून ठेवून झाकता येतो किंवा पुसून टाकून पारदर्शिका पुन्हा वापरणे शक्य होते. इतर प्रक्षेपकांच्या तुलनेत कमी खर्चाचे सॉफ्टवेअर असते. चित्रांची झेरॉक्स प्रतही पारदर्शिकांवर काढता येते. त्यामुळे गुंतागुंतीचे आकृती कागदावर बनवून किंवा पुस्तकातील तयार आकृती वापरून पारदर्शिकात करता येतात. लहान वर्गात किंवा मोठ्या सभागृहात प्रक्षेपक वापरता येतो. एखाद्या काचेच्या पारदर्शक बशीत निरनिराळी रासायनिक द्रव्ये टाकून त्यांचे परिणाम सर्व वर्गाला दाखवता
येते. घटक 5. रेडिओ व रेडिओवरील कार्यक्रमांचे साठीचे लेखन. रेडिओ हे एक परिचित, स्वस्त, सहज उपलब्ध असे ज्ञान प्रसाराचे प्रभावी श्राव्य साधन आहे. भारतातील बहुतेक सर्व प्रसारण केंद्रातून शालेय आकाशवाणीचे कार्यक्रम केले जातात आणि प्रसारित केले जातात. याशिवाय अन्य करमणुकीच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अनौपचारिकरित्या माहिती देता येते, भावनांची अभिव्यक्ती घडवता येते. रेडिओचा खालील दृष्टिकोन शैक्षणिक उपयोग होतो. विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती देता येते. तज्ज्ञ व थोर व्यक्तींच्या व विचारवंतांच्या मुलाखती ऐकविता येतात. थोर व्यक्तींच्या आवाजात माहिती ऐकवणे प्रेरणादायी ठरते. आवाजातील चढ-उतार, उच्चारण यांचा प्रभावी वापर कसा करावा याचे दिग्दर्शन विद्यार्थ्यांना करता येते. केवळ श्राव्य अनुभव असल्यामुळे मर्यादा येतात, परंतु तेच रेडिओचे स्थलही आहे, कारण कार्यक्रम तयार करणे सुलभ, स्वस्त आणि कमी वेळात होणारे कार्य बनते. ध्वनीद्वारे आशय समजावून घ्यायचा असल्यास कल्पनाशक्तीला वाव मिळतो. शब्द माध्यमातून समजावून घेण्याचे विषय रेडिओद्वारे चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतात. रेडिओद्वारा विविध प्रकारचे कार्यक्रम ऐकवता येतात. व्याख्यान आणि भाषण. योग्य चढ-उतार आणि उच्चारण, ध्वनी परिणाम, भरपूर उदाहरणे, विनोद, ही सोपी भाषा यांचा वापर करून एका व्यक्तीचे भाषण अथवा कथाकथन आकर्षक होऊ शकते. चांगले भाषण माहिती देण्याबरोबरच मुलांना अभ्यासाला प्रवृत्त करते. चर्चात्मक कार्यक्रम. मुलाखत, चर्चा, परिसंवाद, संवाद असे विविध कार्यक्रम यात समाविष्ट होतात. अनेक जणांमुळे तोचपणा येत नाही. यात हजरजबाबीपणे बोलणे, सुसंगत, चटपटीत संवाद, समतोल साधणारा नेता आणि मुलांना गोडी वाटणारा विषय असेल तर कार्यक्रम मनोरंजक व उद्बोधक बनतो. नाट्य. विविध प्रसंगावर नाट्य तयार करता येते. वयानुसार, वैशिष्ट्यानुसार योग्य आवाजाची पात्रे निवडावी लागतात. अशा कार्यक्रमात सुरुवातीला समस्यायुक्त अथवा कलाटणी देणारे प्रसंग, उत्कंठापूर्ण शेवट यांचा समावेश करावा लागतो. ऐतिहासिक प्रसंग किंवा सर्व प्रकारच्या कथा नाट्यातून आकर्षकतेने सादर करता येतात. संगीतिका. संगीत तालकथा रेडिओच्या माध्यमातून उत्तम रीतीने सादर करता येतात. रेडिओवरचे कार्यक्रम तयार करताना घ्यावयाची काळजी. कार्यक्रम ज्या विद्यार्थ्यांसाठी तयार करावयाचा आहे त्यांचे वय, पूर्वानुभव, भाषा, आवडी लक्षात घेतल्या जाव्यात. कथनात्मक कार्यक्रम 5 ते 7 मिनिटांपेक्षा लांब असू नये. तसेच अन्य श्राव्य कार्यक्रम 15 मिनिटांपेक्षा जास्त लांब असू नये. सोपी, सरळ शब्दयोजना असावी. वाक्यरचना ही सुटसुटीत असावी. बोली भाषेत पटकथा लिहावी. संभाषण, संवाद सहज वाटावेत. अपरिचित संज्ञा, अवघड शब्द वापरले तर त्यांचा अर्थ लगेच स्पष्ट करावा. रेडिओ कार्यक्रमात समाविष्ट होणाऱ्या व्यक्ती, त्यांचे वय, व्यवसाय, परस्परांशी नाते हे सर्व संभाषणातून सहजपणे व्यक्त व्हावे किंवा निवेदकाची योजना करून ते स्पष्ट करावे. कार्यक्रमातील प्रसंगांचे स्थळ, काळ, दिवसाची वेळ, ठिकाणाचा आवश्यक तपशीलही संभाषणातून व्यक्त व्हावा. ध्वनी परिणामांचा योग्य व प्रभावी वापर करून प्रसंग अधिक परिणामकारक बनवता येतो. ध्वनी परिणामकारक प्रमाणे दृश्य बदल, स्थल बदल, व्यक्तीची मनस्थिती व्यक्त करण्यासाठी वाद्य संगीताची योजना करावी. पटकथा लिहिताना बोलणाऱ्या व्यक्ती कोणत्या प्रकारे बोलतात, उदाहरणार्थ रागाने, कुजबुजत इत्यादी ह्यांचे वर्णनही स्पष्ट लिहावे. म्हणजे कार्यक्रम तयार करताना लेखकाच्या मनातील प्रसंग हुबेहूब सादर होऊ शकतात. शांतता व प्रतिध्वनी यांचाही प्रसंगाची संभाषणाचे परिणामकारकता वाढविण्यासाठी उपयोग करावा. मुलाखत घेताना त्यांची मुलाखत घ्यायची असेल बोलण्याची अधिक संधी द्यावी. रेडिओ कार्यक्रमात निष्क्रिय विद्यार्थी श्रोते असतात. मध्येच शंका, निरसन, प्रश्नोत्तर अथवा अन्य आंतरक्रियांना वाव नसतो. त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष खिळून राहण्यासाठी कार्यक्रम रंजक करावा लागतो. तसेच त्याचा कृतीयुक्त सहभाग येण्यासाठी काही कृतींच्या सूचनांचाही उपयोग करावा लागतो. कार्यक्रम ऐकताना जवळ असणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थी कृती अनुपठन करतात किंवा नाही याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचबरोबर कार्यक्रम सर्वांना शांतपणे ऐकण्यास प्रवृत्त करावे. कार्यक्रम सुरू असताना महत्त्वपूर्ण मुद्द्यांच्या नोट्स
द्याव्यात. कार्यक्रमानंतर प्रश्नाद्वारा चर्चेद्वारा प्रत्याभरण घ्यावे. विद्यार्थ्यांना कार्यक्रमातील गुणदोषांचे मूल्यमापन करण्याची सवय लावावी. कार्यक्रमांवर आधारित कथाकथन, चर्चा, नाट्यीकरण करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे. महत्त्वाचे वारंवार उपयुक्त ठरणारे कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून ठेवावेत आणि अध्यापनात त्यांचा उपयोग करावा. ध्वनिमुद्रण म्हणजेच टेप रेकॉर्डर. ध्वनिमुद्रकाच्या सहाय्याने श्राव्य अनुभव मुद्रित करून त्याचा पुनर्प्रत्यय घेता येतो. रीळ असणारा टेप रेकॉर्डर थोडा अवजड असतो, परंतु ध्वनिमुद्रण अधिक चांगले होते. कॅसेट टेप रेकॉर्डर अधिक हलका व वापरण्यास सोपा असतो. टेप रेकॉर्डरवर 4 प्रकारच्या सोयी असतात. प्ले, ध्वनिमुद्रित टेपचा वरचा ध्वनी पुन्हा ऐकता येतो. रेकॉर्ड, या बटणाच्या सहाय्याने ध्वनिमुद्रण करता येते. फास्ट फॉरवर्ड, टेप जलद गतीने पुढे नेता येतो. रिवाइंड, टेप जलद गतीने मागे नेता येतो. याशिवाय आवाज लहान मोठा करण्यासाठीही सोय असते. ध्वनिमुद्रण शिक्षणात उपयोग. ध्वनिमुद्रकाचा वापर भिन्न भिन्न प्रकारे करता येतो. रेडिओवरचे कार्यक्रम ठराविक वेळेस ऐकावे लागतात. त्यावेळी ऐकणे गैरसोयीचे असेल तर ते कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून ठेवून अध्यापनात आवश्यक तेव्हा त्या कार्यक्रमांचा वापर करता येतो. लेखक, कवी, वक्ते यांचे कार्यक्रम ध्वनिमुद्रित करून त्यांचा अध्यापनात समृद्ध अनुभव म्हणून वापर करता येतो. लेखक व कवींच्या तोंडचे भाषण, कविता वाचन ऐकणे मुलांना आवडते. कविता गायन, प्रभावी नाट्यीकरण, कथाकथन सर्व शिक्षकांना प्रभावी रीतीने करता येईलच असे नाही. अशा वेळी कुशल कलावंतांच्या आवाजात ध्वनिमुद्रण करून त्यांचा वापर अध्यापनात करता येतो. संगीताचे शिक्षण देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करता येतो. प्रार्थना, राष्ट्रगीत ध्वनिमुद्रित करून ऐकवल्यास योग्य उच्चारांसह, चढ-उतारांसह ते कसे म्हणावे हे समजते. भाषा सुधारण्यासाठी, विशेषतः परकीय भाषा आत्मसात होण्यासाठी त्या भाषेतील संवाद, नाट्य, कथन वारंवार ऐकणे आवश्यक ठरते. त्यामध्ये टेप रेकॉर्डरचा उपयोग होतो. मुलांचे उच्चार, बोलण्याची गती, चढ-उतार याबाबत त्यांना प्रत्याभरण देऊन मार्गदर्शन करण्यासाठी ध्वनिमुद्रण करून पुन्हा ऐकवता येते. हल्ली बालभारती किंवा इतर काही कंपन्यांची श्राव्य शैक्षणिक कार्यक्रम तयार केलेले आहेत. तेही विद्यार्थी स्वतःच्या सोयीनुसार ऐकू शकतात. ध्वनिमुद्रक वापरताना घ्यावयाची काळजी. वापरण्यापूर्वी टेप रेकॉर्डर आणि टेप यांची पूर्वचाचणी घेऊन आवाजाचा दर्जा, लहान मोठेपणा तसा तपासून पाहावा. टेपवर कोणता कार्यक्रम ऐकायचा आहे याची पूर्व सूचना देऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी. कार्यक्रम सर्व विद्यार्थी शांतपणे ऐकतील याची दक्षता घ्यावी. तसेच सर्वांना कार्यक्रम ऐकू येईल अशा ठिकाणी टेप रेकॉर्डर ठेवावा. टेप रेकॉर्डरचा केवळ नाविन्य म्हणून एखाद्या वेळी वापर न करता वारंवार वापर व्हावा. भाषा आणि शब्दोच्चार सुधारण्यासाठी वापर व्हावा. विद्यार्थ्यांना स्क्रिप्ट लिहिण्यात आणि कार्यक्रमात सहभागी केले तर कार्यक्रमात विद्यार्थी अधिक समरस होतात. टेप्सचा संग्रह करताना त्यावर कार्यक्रम, त्यांची लांबी इत्यादी तपशिलांची नोंद करावी. लाजाळू व संवेदनक्षम विद्यार्थ्यांचा आवाज जर ध्वनिमुद्रित केला असेल तर त्यांना वैयक्तिक प्रत्याभरण द्यावे. टेप रेकॉर्डरचा लवचिक वापर करता येतो. उदाहरणार्थ, मुद्रित केलेला कार्यक्रम हव्या तेवढ्या वेळा ऐकता येतो. तसेच पाहिजे त्या ठिकाणी थांबवून पुन्हा पुढचा किंवा आधीचा कार्यक्रम ऐकविता येतो. या सर्व सोयींचा फायदा घेऊन सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रम समजण्यास भर द्यावा. म्हणजे चर्चा, प्रश्नोत्तर आवश्यक वाटली तर करावी. टेप रेकॉर्डरचा शैक्षणिक साहित्य या दृष्टीने सुनियोजित वापर व्हावा. घटक 7. दूरदर्शन व त्यावरील कार्यक्रमांचे लेखन. दूरदर्शनवरचे कार्यक्रम दृकश्राव्य स्वरूपाचे असल्यामुळे हे कार्यक्रम मुलांचे लक्ष चटकन वेधून घेतात. दूरदर्शनचे 2 प्रकार आहेत. ओपन सर्किट, विविध प्रक्षेपण केंद्रात कार्यक्रम तयार होतात आणि ट्रान्समीटरच्या सहाय्याने ते प्रक्षेपित केले जातात. घरातील किंवा शाळेतील दूरदर्शन संच हे संदेशबाण करतात. दिल्ली, मुंबई अशा केंद्रावरून शैक्षणिक कार्यक्रम या पद्धतीने प्रसारित होतात. क्लोज सर्किट
यात संदेश वायरमधून ठराविक अंतरापर्यंत नेता येतात. इमारतीत एखाद्या ठिकाणी स्टुडिओ वापरून तिथे व्हिडिओ कॅमेऱ्याच्या सहाय्याने कार्यक्रमांचे चित्रीकरण करता येते. नंतर वायर्सच्या सहाय्याने दूरदर्शन संच जोडून कार्यक्रम त्वरित प्रक्षेपित करता येतो. प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना स्वतःच्या अध्यापनात चे त्वरित प्रत्यारोपण करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. टीव्हीचा पडदा लहान आकाराचा असल्यामुळे एका वेळी 20 ते 25 विद्यार्थ्यांपर्यंत जास्त विद्यार्थ्यांना कार्यक्रम चांगल्या रीतीने पाहता येतात. त्यामुळे वर्गात कार्यक्रम गटाने दाखवावे लागतील किंवा एकापेक्षा अधिक संचाचा वापर करावा लागेल. कार्यक्रम जर टीव्ही, व्हिडिओ टेपरेकॉर्डरच्या वर रेकॉर्डिंग करून ठेवले तर कार्यक्रम पुन्हा पुन्हा दाखविता येते. एनलार्ज स्क्रीनमुळे थोड्या जास्त विद्यार्थ्यांनाही कार्यक्रम एकदम दाखवता येतो. वर्गात दूरदर्शन संच वापरताना घ्यावयाची काळजी. सर्व विद्यार्थ्यांना दिसेल अशा जागी संच ठेवावा. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने पातळी येईल इतपत उंचीवर ठेवावा. संचावर प्रत्यक्ष प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी. कार्यक्रम पाहताना पूर्ण अंधार करू नये, थोडासा उजेड असावा. कार्यक्रम दाखविण्यापूर्वी चित्र आणि ध्वनी यांच्या योग्य दर्जाबद्दल खात्री करून घ्यावी. कार्यक्रम पाहताना विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. दूरदर्शनवरचे शैक्षणिक कार्यक्रम अतिशय प्रभावी ठरतात. या कार्यक्रमांचे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्व खालीलप्रमाणे. या कार्यक्रमात स्थिर चित्रे, हलती चित्रे, वस्तू, प्रत्यक्ष व्यक्ती, त्यांच्या हालचाली आरेखने अशा विविध प्रकारच्या दृकश्राव्य अनुभवांचा समावेश असल्यामुळे कार्यक्रमात विविधता येते व जवळजवळ सर्व प्रकारच्या आशय प्रभावी रीतीने दाखवता येतो. विविध तज्ज्ञ व्यक्तींना प्रत्यक्ष बोलावून कार्यक्रम चित्रित केले जातात. त्यामुळे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शने पाहायला मिळतात. वर्गाबाहेरील जग वर्गात आणता येते. त्यामुळे घनदाट जंगले, पर्वत, समुद्र, विविध दुर्मिळ प्राणी, विविध भौगोलिक परिस्थिती आणि तिथले लोकजीवन यांचा अनुभव वर्गात बसून देता येतो. मंद गतीने चालणाऱ्या क्रिया जलद गतीने चालणाऱ्या क्रिया मंद गतीने दाखवून निरीक्षणक्षम बनविता येतात. दूरदर्शनवरचे लाखो संच एकाच वेळी तोच कार्यक्रम दाखवू शकत असल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांना एकाच वेळी कार्यक्रमाचा लाभ घेता येतो. दृकश्राव्य अनुभव असल्यामुळे सर्व वयाच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रम उपयुक्त ठरतात. दूर अंतरावरचे कार्यक्रम चित्रित करून त्वरित प्रक्षेपित करता येत असल्यामुळे प्रसंग घडत असताना त्वरित दूर अंतरावरून पाहता येतात. त्यांचे नाट्यीकरण, ॲनिमेशन यांच्या सहाय्याने भूतकाळातील किंवा भविष्यकाळातील घटनांचे काल्पनिक चित्रीकरण करता येते. म्हणून स्थळ काळाचे अडथळे दूरदर्शनवरच्या सहाय्याने दूर करता येतात. अनौपचारिकरित्या विविध मनोरंजक कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता प्रसार, राष्ट्रीय एकात्मता, आरोग्य, शिक्षण, समाज परिवर्तन याविषयी माहिती देणे शक्य होते. दूरदर्शन विविध प्रकारचे कार्यक्रम तयार करून भिन्न भिन्न प्रकारचा आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतो. उदाहरणार्थ दिग्दर्शन. विशिष्ट प्रक्रिया करण्याची पद्धत स्पष्ट करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीने केलेली दिग्दर्शने दाखवता येतात. क्लोजअपच्या सहाय्याने पदार्थातील सूक्ष्म बदल चांगले दाखवता येतात. तसेच कमी गतीने क्रिया करून दाखवून क्रियेचे योग्य निरीक्षण करायला संधी देता येते. चर्चा. तज्ज्ञ व्यक्तींनी विविध दृष्टिकोनातून एखाद्या समस्येवर केलेल्या चर्चा उद्बोधक ठरतात. मुलाखत. कवी, लेखक, अन्य तज्ज्ञ यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखतीतून माहिती देता येते. क्विज किंवा प्रश्नोत्तरे. मुलांच्या गटांना एखाद्या प्रश्नोत्तराचे प्रश्न विचारून त्यांच्यात चढाओढ लावता येते. त्यातून सखोल अभ्यासाला मुले प्रवृत्त होतात. नाट्यीकरण. विविध आशयांवर आधारित नाट्यीकरण करून इतिहास, शास्त्र, भाषा मनोरंजक आणि अर्थपूर्ण बनवता येतात. अनुभवोदपट. आरेखने, चित्रे, दिग्दर्शने, प्रत्यक्ष स्थळांची दृश्य आणि कथन यांची सुयोग्य गुंफण करून शैक्षणिक कार्यक्रम बनवता येतो. दूरदर्शनवरचे सर्व कार्यक्रम तयार करताना त्यांची पटकथा तयार करणे फार आवश्यक असते. पटकथेमुळे उद्दिष्टानुसार नेमके व प्रभावी कार्यक्रम बनविता येतात. पटकथा लिहिताना आणि कार्यक्रम तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. ती अशी. कार्यक्रम लिहिताना त्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम बनवायचा त्यांचा वयोगट,
पूर्वानुभव, भाषा, संस्कृती यांचा विचार करून त्यांना समजेल, रुची वाटेल अशा पद्धतीने कार्यक्रम लिहावे. नंतर मुख्यत्वे माध्यम असल्यामुळे अधिकाधिक दृश्यांच्या स्वरूपात आशय प्रस्तुत करणे आवश्यक असते. त्यामुळे पटकथा दृश्यांच्या स्वरूपात लिहावी व त्याला अनुरूप ध्वनिकथन करावे. पटकथा लिहिताना तपशीलवार वर्णन केल्यास चित्रीकरण नेमक्या पद्धतीने करणे सोपे जाते. सोपी वाक्यरचना. ज्या गोष्टी वर्गात सहजपणे दाखवता येतील त्यांच्या चित्रीकरणात वेळ, श्रम, पैसा न घालवता वर्गात सहजपणे जे अनुभव देता येणार नाहीत अशी दृश्ये दाखविण्यावर भर द्यावा. चित्रीकरण स्टुडिओत करण्यापेक्षा प्रत्यक्ष कारखाने, ठिकाणे, व्यक्ती यांचा समावेश केला तर वास्तवता येते. एका कार्यक्रमात खूप संकल्पनांची गर्दी न करता मोजक्या संकल्पना किंवा आशय समाविष्ट करावा. कथनाने मुद्द्यांमध्ये सांगड घालावी. शेवटी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे संकलन व विद्यार्थ्यांना प्रश्न असावेत. कार्यक्रम 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त अधिक लांबीचे असू नयेत. शैक्षणिक कार्यक्रमात अनेक पात्रे, अनेक वस्तू, भव्य दृश्ये समाविष्ट करण्याचा मोह टाळावा. शैक्षणिक कार्यक्रमाबरोबरच पूरक साहित्य तयार करावे. सराव, दृढीकरण आणि प्रत्याभरणासाठी त्याचा उपयोग करावा. दूरदर्शनवरून एका वेळी अनेक संचावर कार्यक्रम प्रसारित करता येतो, पण कार्यक्रम त्याच वेळी पाहावा लागत असल्यामुळे अध्यापनात उपयोग करणे काही वेळा गैरसोयीचे ठरते. अशा वेळी व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डरचा उपयोग होतो. टेपरेकॉर्डरप्रमाणे यामध्ये सोयी असतात. व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डरचा उपयोग खालीलप्रमाणे होतो. कार्यक्रम टेप करून ठेवता येतात आणि पुन्हा पुन्हा दाखवता येतात. टेप मागे किंवा पुढे जलद गतीने घेता येते. त्यामुळे कार्यक्रमाचा आवश्यक तो भाग शोधून पाहणे शक्य होते. त्यामुळे शिकवताना आणि भाग पुन्हा पुन्हा दाखवून त्यावर चर्चा, प्रश्नोत्तरे, शंका निरसन करणे शक्य होते. सर्व प्रकारचे दृक आणि श्राव्य साहित्य कार्यक्रम तयार करताना वापरून त्याचे प्रभावी संकलन करता येते. त्यामुळे आशय तपशीलवार प्रस्तुत करता येतो. कार्यक्रमात केव्हाही भर घालता येते किंवा पुनर्संकलन करून अद्ययावत माहितीचा कार्यक्रम बनवता येतो. चित्र स्थिर करून तपशील पाहणे किंवा फ्रेम बाय फ्रेम पुढे सरकवून हालचालीतील प्रक्रियेतील सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करता येते. व्हिडिओ टेपवरील कार्यक्रम नको असेल तर पुसून टाकून टेप पुन्हा वापरता येतो. टेपच्या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सोयीने कार्यक्रमाचा वापर करता येतो. विद्यार्थ्यांच्या वर्गातील किंवा बाहेरील वर्तनाचे चित्रीकरण करून ठेवून नंतर वर्तन विशेषांचा अभ्यास करता येतो. ड्युएल साऊंडट्रॅकमुळे 2 भाषांत कार्यक्रमांवरचे भाष्य टेप करून ऐकवता येते. महत्त्वाचे कार्यक्रम टेप करून ठेवून अनुपस्थितीमुळे होणारे शैक्षणिक नुकसान कमी करता येते. घटक 8. क्रमान्वित अध्ययन. ऐतिहासिक पार्श्वभूमी. सिडनी प्रेसी यांनी सन 1920 मध्ये एक यंत्र तयार केले. यात विद्यार्थ्यांना एक प्रश्नपत्रिका दाखवली जात असे. एका वेळी एकच प्रश्न व त्याच्या उत्तराचे 4 पर्याय दाखवले जायचे. विद्यार्थ्याने योग्य पर्यायी उत्तराची कळ दाबली तर दुसरा प्रश्न दाखवला जाई. या यंत्रणापासून प्रेरणा घेऊन पुढे अध्यापन यंत्र बनवले गेले. पुढे 1950 च्या दरम्यान B.F. स्किनर यांनी मानसशास्त्रीय भूमिकेतून कारक अभिसंधानाचा सिद्धांत मांडला. ज्या प्राण्याला शिकवायचे असेल त्या प्राण्याकडून त्याला शक्य असलेल्या वर्तनांपैकी आपल्याला अपेक्षित वर्तन घडेल अशी परिस्थिती निर्माण करायची. अपेक्षित वर्तन घडल्यावर त्वरित प्रबलन द्यायचे. यामुळे अपेक्षित वर्तन हळूहळू आत्मसात होते. यालाच त्यांनी कारक अभिसंधान असे नाव दिले आहे. या सिद्धांताचा वापर आणि अध्यापन यंत्राचा एका वेळी एक चौकट दाखवण्याचे तंत्र यातून क्रमान्वित अध्ययनाचा उदय झाला. क्रमान्वित अध्ययनाची वैशिष्ट्ये. पाठ्यांशांचे विश्लेषण. जो पाठ्यांश अभ्यासाचा असेल त्याचे विश्लेषण करून अत्यंत छोट्या घटकात रूपांतर केले जाते. एका वेळी एकच पाऊल. अध्ययन घटकाचे लहान लहान पायऱ्यात चौकटीत विभाजन केले जाते. एका वेळी एकच संकल्पना, संज्ञा किंवा मुद्दा प्रस्तुत केला जातो. यामुळे अध्ययन सोपे सुलभ होते. क्रमबद्ध मांडणी. पाठ्यांशाचे
लहान चौकटीत रूपांतर केल्यावर त्या चौकटीची क्रमबद्ध मांडणी केलेली असते. ही मांडणी तर्कशुद्ध असते. तसेच ज्ञाताकडून अज्ञाताकडे, सोप्याकडून अवघडाकडे अशा अध्यापन सूत्रांचा वापर करून केलेली असते. सतत कृतीयुक्त प्रतिसाद. प्रत्येक पायरीवर किंवा चौकटीत विद्यार्थ्यांना काही ना काही दृश्य प्रतिसाद द्यावाच लागतो. त्यामुळे विद्यार्थी सतत सक्रिय सहभागी होतो. त्वरित प्रत्याभरण. चौकट दाखवल्यावर विद्यार्थी त्यांचे उत्तर देतो. हे उत्तर बरोबर आहे की चूक याचे त्वरित ज्ञान होणे आवश्यक आहे. तरच त्याला पुढच्या अध्ययनासाठी प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे पुढच्या चौकटीत उत्तर पडताळून पाहण्याची सोय केलेली असते. प्रबलन. प्रत्येक उत्तर पडताळून पाहता आल्यामुळे प्रत्येक योग्य उत्तराला आपोआपच प्रबलन मिळते. अध्ययन सामग्री अशा तऱ्हेने बनवलेली असते की जवळजवळ सर्व प्रतिसाद बरोबर येतात. उत्तरे बरोबर असल्याच्या जाणीवेमुळे पुढच्या अध्ययनाला प्रेरणा मिळते. स्वगतीने प्रगती. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे हा कार्यक्रम दिलेला असतो. प्रत्येक विद्यार्थी चौकट वाचून विचार करतो आणि प्रश्नावर प्रतिसाद देतो. प्रतिसाद पडताळून पाहून योग्य प्रतिसादानंतर पुढच्या चौकटीत वाचन करतो. या सर्व क्रिया विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर, अभिरुचीवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या गतीने, सवडीने व कुवतीनुसार पुढचे अध्ययन करतो. सर्वांना एकाच गतीने शिकवण्यासाठी होणारी कुचंबना येथे टाळली जाते. विद्यार्थी चाचणी. विद्यार्थ्यांचे अध्ययन झाले की नाही याची चाचणी घेण्यासाठी मुद्दा संपला की चाचणी चौकट असते. यातून प्रगती योग्य होत आहे किंवा नाही हे शिक्षक विद्यार्थी दोघांना समजते. चाचणी चौकटीचे उत्तर बरोबर आले नाही तर पुन्हा सराव दिला जातो. क्रमान्वित अध्ययनाचे पाठ तयार करण्यासाठीतील मुख्य पायऱ्या. विषयांची निवड. संपूर्ण विषय क्रमान्वित अध्ययनाच्या सहाय्याने शिकवणे शक्य नाही. त्याऐवजी नेहमीच्या पद्धतीने शिकवण्यास कठीण असणारा विषयांश, मूलभूत संकल्पना त्याची निवड क्रमान्वित अध्ययनाचे पाठ तयार करण्यासाठी करावी. उद्दिष्ट निश्चिती. विद्यार्थ्यांकडून पाठाच्या अध्ययनानंतर काय अपेक्षित आहे हे वर्तन बदल या स्वरूपात लिहावे. घटक विश्लेषण. घटकाचे घटक, लहान घटक किंवा विधानात रूपांतर करून प्रत्येक चौकटीत केवळ एकाच संकल्पनेचा समावेश करावा. चौकटीचे लेखन. प्रत्यक्ष चौकटीत प्रस्तुत करण्याच्या आशयाची योग्य मांडणी करावी लागते. त्यात सुरुवातीच्या चौकटीत प्रस्तावना असावी. त्यानंतर चौकटीमध्ये माहितीचे प्रस्तुतीकरण, प्रश्न, पर्यायी उत्तरे आणि पूर्वीच्या चौकटीतील प्रश्नाचे उत्तर असावे. चौकटीचे प्रकार खालीलप्रमाणे होतात. ज्ञानसंपादन चौकट. यातील प्रत्येक चौकटीत पूर्वी माहीत असलेल्या ज्ञानाशी संलग्न परंतु गोडीशी नवी अशी संकल्पना अगर माहिती दिलेली असते. सराव चौकट. यात ज्ञानाचे दृढीकरण होण्यासाठी सराव दिला जातो. चाचणी चौकट. काही महत्त्वाचे मुद्दे झाल्याबरोबर छोटीशी चाचणी असते. त्यातून वेळोवेळी प्रगतीचे मापन केले जाते. संकलन चौकट. यात उपमुद्द्यांचे संकलन करून मुख्य मुद्दा पुन्हाच व्यवस्थित रूपात मांडला जातो. सर्व चौकटींमध्ये सोपी सुटसुटीत शब्द योजना असावी. पाठ आकर्षक व अर्थपूर्ण होण्यासाठी आवश्यक तेथे आकृत्या, चित्रे यांचा समावेश करावा. कार्यक्रमाचे परीक्षण. कार्यक्रम किंवा पाठ तयार करताना जी उद्दिष्टे ठेवली ते या पाठातून साध्य होतात किंवा नाही हे लहान यादृच्छिक विद्यार्थ्यांच्या गटांवर पडताळून पाहावे व आवश्यक तिथे सुधारणा कराव्यात. यातून पाठाची परिणामकारकता वाढायला मदत होते. आशयानुसार आणि मांडणीनुसार क्रमान्वित पाठाचे विविध प्रकार पडतात, परंतु त्यांची माहिती मागील संदर्भ पुस्तकातून मिळवावी. क्रमान्वित अध्ययनाचे अनेक फायदे असले तरी मर्यादांचीही जाणीव हवीच. मर्यादा खालीलप्रमाणे आहेत. सर्व विषयांसाठी हे तंत्र वापरणे कठीण असते. भावात्मक क्षेत्रातील उद्दिष्टांसाठी हे तंत्र तितकेच उपयुक्त ठरत नाही. या पद्धतीने अध्ययन घडवून आणण्यासाठी यंत्रणा आणि सामग्री लागते. त्यासाठी अध्ययन खर्चिक बनते. या पद्धतीने व्यक्तिगत शिक्षण चांगले होईल, परंतु समूह आंतरक्रियांना वाव मिळत नाही. विद्यार्थ्यांना या प्रकारच्या अध्ययनासाठी प्रेरित करण्याचे काम शिक्षकांना करावे लागेल. या कार्यक्रमात त्यांच्यासाठी सोय नसते. तसेच असे कार्यक्रम
तयार करणे हे वेळाचे व तज्ज्ञांचे काम आहे. अर्थात संपूर्ण पाठ तयार करणे शिक्षकांना शक्य झाले नाही, तरी यातील तत्त्वांचा मात्र दैनंदिन अध्यापनात वापर करावा. घटक 9. संगणक. आधुनिक समाजात माहितीचा प्रस्फोट झाला आहे. योग्य ती माहिती कमी खर्चात आणि वेळेत उपलब्ध व्हावी म्हणून माहितीचे यांत्रिकीकरण करण्याची गरज एकीकडे वाढत गेली आहे आणि मानवी विचाराला अनुसरून पण आपोआप कार्यवाही करणाऱ्या यंत्रणा विकसित झाल्या आहे. यातूनच संगणकाची निर्मिती तांत्रिकदृष्ट्या शक्य झाली आहे. संगणकाची शक्तिस्थाने, वेग, दिलेला काम गणिती असो किंवा तार्किक असो प्रचंड वेगाने करणे हे संगणकाचे खास वैशिष्ट्य आहे. माहितीची देवाणघेवाण किंवा माहितीवर प्रक्रिया विजेच्या स्वरूपात केल्यामुळे सेकंदाला 2 लाख क्रिया करणे शक्य होते. साठवण. संगणकाची माहिती साठवण्याची क्षमता कमी अधिक असते, परंतु सर्वसामान्य संगणकाची साठवण्याची क्षमता प्रचंड असते. मॅग्नेटिक डिस्कवर 300 पानी म्हणजे 3000 पुस्तकांना इतकी माहितीही साठवता येते. शिवाय ही माहिती वाचून नेमकी माहिती उपलब्ध करून देण्याचे कामही जलद गतीने होते. विश्वासार्हता. एखादा विशिष्ट काम करण्याचा कार्यक्रम संगणकाला दिला की ते काम त्याप्रमाणे चुका न होता कितीही काळ संगणक करू शकतो. त्यामुळे दिलेली माहिती अचूक असेल तर मिळणारी माहितीही विश्वासार्ह असते. संगणकाचे विभाग. आवक विभाग म्हणजे इनपुट युनिट. या विभागामध्ये साधनांद्वारे संगणकाला माहिती पुरवली जाते. यात कीबोर्डचा समावेश असतो. जावक विभाग म्हणजे आउटपुट विभाग. आउटपुट युनिट. या विभागातील साधनांद्वारे आलेले उत्तर आपल्यासाठी पडद्यावर दाखवले जाते किंवा छपाई यंत्रावर छापलेही जाते. स्मृती विभाग. मेमरी युनिट. आपण दिलेले प्रश्न, आकडे या माहिती ज्या विभागात साठवली जाते त्याला स्मृती विभाग म्हणतात. मध्यवर्ती कार्यकारी विभाग. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे CPU. या विभागात आपण दिलेल्या माहितीवर कार्यवाही होते. कार्यक्रम आज्ञावली. संगणकाचा पडदा, कीबोर्ड, छपाई यंत्र इत्यादी दिसणारे भाग म्हणजे हार्डवेअर आणि त्याला जो कार्यक्रम पुरवला जातो त्याला सॉफ्टवेअर म्हणतात. संगणकाच्या आवक विभागामार्फत माहिती वाचायची असते. स्मृती विभागातील माहिती मध्यवर्ती कार्यकारी विभागात द्यावयाची असते किंवा उत्तर वा निर्णय जावक विभागाच्या सहाय्याने छापायचे काम असो. ते काम कसे करायचे याची माहिती संगणकाला आधी करून द्यावी लागते. कामाच्या स्वरूपानुसार भिन्न भिन्न प्रकारच्या आज्ञावली द्यावी लागतात. आपण जे पद्धत संगणकाला सांगतो तिला अल्गोरिदम म्हणतात. असंख्य तर्कसंगत पायऱ्यांचा त्यात समावेश असतो. संगणकाला समजणारी भाषा 0 व 1 या स्वरूपात असते. तिला मशीन लँग्वेज किंवा यंत्रभाषा म्हणतात. परंतु कार्यक्रम तयार करणाऱ्या यंत्रभाषेपेक्षा मानवी भाषेला वापर करता आला पाहिजे. यासाठी कंपायलर किंवा दुभाष्य नावाचा कार्यक्रम लिहिलेला असतो. त्यामुळे मानवी भाषेतील आज्ञा यंत्रभाषेत भाषांतरित केल्या जातात. मानवी भाषांमधील फोर्ट्रान, कोबॉल, बेसिक अशा विविध भाषा आहेत. त्यांचे उपयोग भिन्न असतात. कार्यक्रम किंवा आज्ञावली तयार करणे हे एक शास्त्र आहे. आज्ञांची पायरीने क्रमवार रचना केली जाते. यात मधली कोणतीही माहिती पायरी केव्हाही सुधारता येते किंवा त्यात नवीन पायरीची भर टाकता येते. कार्यक्रमाच्या अचूकतेची चाचणी घेऊन पक्का कार्यक्रम तयार केला जातो. शिक्षण क्षेत्रात संगणकाचा उपयोग. शैक्षणिक व्यवस्थापनातील अनेक अडचणी दूर करण्यात किंवा गुंतागुंतीचे निर्णय घेण्यात संगणक उपयुक्त ठरतो. अनेक निकषांवर आधारित प्रवेशासाठी आलेल्या अर्जांतूक गुणवत्ता याद्या तयार करणे, प्रवेश दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांबाबत असंख्य प्रकारची माहिती साठवणे, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार करणे, वेळापत्रकाचे नियोजन करणे, अन्य संस्थांना पाठवायचा पत्रव्यवहार करणे अशा अनेक व्यवस्थापकीय कार्य संगणक करू शकतो. त्यामुळे मुख्याध्यापक, शिक्षक यांना शैक्षणिक बाबींकडे अधिक लक्ष पुरवता येते. अध्यापनातील संगणकाची मदत. अध्यापनासाठी शिक्षकाला विविध प्रकारची माहिती, संदर्भ हवे असतात.
या सर्व माहितीचा साठा करून आवश्यक त्या वेळोवेळी माहिती उपलब्ध करून घेता येते. विशिष्ट विद्यार्थ्यांबाबतीतही माहिती त्वरित मिळवून अध्यापनात विशेष बदल घेता येतो. संगणकाच्या सहाय्याने अध्यापन. विद्यार्थ्यांना माहिती पुरविण्याचे कार्य शिक्षकाचे कार्य संगणक करू शकतो. वर्गात आलेले अनेक विद्यार्थी असल्यावर प्रत्येकाला अनुरूप गतीने शिकवणे किंवा प्रत्येकाच्या अडचणींवर विचार करून अध्यापनात बदल करणे शिक्षकाला अशक्य असते. परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्रपणे संगणकाच्या सहाय्याने शिकवता आले तर स्वतःच्या गतीने, स्वतःच्या सोयीने शिकवता येते. विद्यार्थी आणि संगणक यांच्यात सतत आंतरक्रिया होत असते आणि त्यातूनच माहिती प्रस्तुतीकरणाचे काम पुढे चालू राहते. त्यामुळे विद्यार्थी सतत कार्यान्वित राहतो आणि अध्ययन अर्थपूर्ण बनते. विद्यार्थ्याला माहिती पुरवली जाऊन त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्याने योग्य उत्तरे दिली तर पुढची माहिती प्रस्तुत केली जाते. विद्यार्थ्याने चुकीचे उत्तर दिले तर त्याबाबत प्रत्याभरण दिले जाते. आवश्यक ती माहिती विस्तृतपणे दिली जाते. यामुळे व्यक्तिगत शिक्षण संगणकाद्वारे होणे शक्य होते. काही वेळा विद्यार्थी विशिष्ट विषयांवर अधिक पृच्छा करून संगणकाकडून माहिती मिळवतात आणि प्रगत अध्ययन करू शकतात. विशिष्ट संकल्पना, तत्त्वे यांच्या दृढीकरणासाठी अधिक सराव, उजळणी आवश्यक असते. अशा वेळी वर्गात इतकी अधिक उजळणी घेण्या इतका वेळ उपलब्ध नसतो. परंतु संगणकाच्या सहाय्याने विद्यार्थी अधिक सराव, उजळणी करू शकतो. अध्यापनात अनेक गुंतागुंतीची प्रक्रिया, खूप वेळ लागणारे प्रयोग, ज्यात धोका असेल असे प्रयोग असू शकतात. हे सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या करायला देणे कठीण असते. अशा वेळी संगणकाच्या सहाय्याने सदृशीकरण म्हणजे सिम्युलेशन करता येते. यातून प्रक्रिया, तत्त्वे समजतात. प्रयोगाचे परिणाम, खूप काळानंतर विशिष्ट वस्तूत होणारे बदल याविषयी अंदाज बांधता येतो. मात्र धोका होत नाही, वेळही वाचतो. अशा वेळी विविध प्रकारे अध्यापनात संगणक प्रभावीपणे वापरता येतो. शैक्षणिक संशोधनात संगणकाचा वापर. संशोधन करताना माहिती संकलित करणे, माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण करणे, संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर यामध्ये संगणक वापरता येत असल्यामुळे काम जलद होते आणि श्रमही वाचतात. संशोधनाचा आणि पर्यायाने विकासाचा वेग वाढायला मदत होते. अशा प्रकारे व्यवस्थापन, अध्यापन आणि संशोधनात संगणक मदतनीस ठरू शकतो. अर्थात संगणक वापरणे हे सध्या तरी अतिशय खर्चिक काम आहे. त्यांची पुरेशी उपलब्धता नाही. संगणकाला ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी कार्यक्रम देणे हे किचकट काम आहे. केवळ तज्ज्ञ व्यक्तीच ते काम करू शकतात. संगणकाचा वापर अध्यापनात करण्यासाठीही शिक्षकाला विशिष्ट प्रशिक्षण देणे, शिक्षकाने स्वतःच्या सवयीत बदल घडवणे आवश्यक ठरेल. पाठाचा सारांश पाहूया. अध्ययन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्व साधनांना आणि माध्यमांना दृकश्राव्य साधने म्हणतात. सर्व दृकश्राव्य साधनांचे दृक साधने, श्राव्य साधने आणि दृकश्राव्य साधने असे वर्गीकरण करता येते. दृक साधने, अप्रक्षेपित दृक साधने, प्रक्षेपित दृक साधने असे वर्गीकरण करता येते. अप्रक्षेपित दृक साधनांच्या वापरासाठी प्रक्षेपकाची आवश्यकता नसते. प्रक्षेपित साधनांच्या तुलनेत ही साधने कमी खर्चाची, वापरायला सोपी असतात. यात विविध प्रकारचे फलक, तक्ते, प्रतिकृती अशा विविध साधनांचा समावेश होतो. प्रक्षेपित दृक साधनात स्लाइड प्रोजेक्टर, शीर्ष प्रक्षेपक अशा प्रकारच्या प्रक्षेपकांची समावेश होतो. प्रत्येक प्रक्षेपकासाठी विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण सॉफ्टवेअर बनवून ते प्रक्षेपित केले जातात. प्रक्षेपित साधनांमुळे एकाच वेळा मोठ्या वर्गाला आकर्षक दृकसाहित्य दर्शवता येते. रेडिओ, ध्वनिमुद्रक अशा श्राव्य साधनांचा भाषा, इतिहास आणि विषयांसाठी उत्तम उपयोग होतो. दूरदर्शनसारख्या दृकश्राव्य साधनांच्या साहाय्याने हालचालीही दाखवून प्रसंग जिवंतपणे उभा करता येतो. स्थळ काळाच्या मर्यादा पार करून असंख्य विद्यार्थ्यांना एकावेळी समृद्ध अनुभव देता येतो. क्रमान्वित अध्ययनात पाठ्यांशाचे विश्लेषण, एका वेळी एकच पाऊल, क्रमबद्ध मांडणी, सातत्याचा कृतीयुक्त प्रतिसाद या वैशिष्ट्यांनी युक्त असे कार्यक्रम बनवले जाऊन विद्यार्थ्यांना स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी दिली जाते.
काम करण्याचा प्रचंड वेग, माहितीची प्रचंड साठवण आणि चुका न करता विश्वासार्हतेने माहिती व प्रक्रिया करण्याची क्षमता असणारा संगणक शिक्षणातही व्यवस्थापन, अध्यापन आणि संशोधनात अतिशय उपयुक्त ठरतो. या ठिकाणी पारिभाषिक शब्द आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत. धन्यवाद.